देवळी दुसरी उपांत्य लढत आपल्या समोर आली आहे। आदरणीय सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पुरस्कृत कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर अंतर्गत KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 पाचवा पर्व नायरा ओंकार 11 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय। दुसरा कोणता संघ असेल अंतिम फेरीमध्ये दाखल होणार या पाचव्या पर्वातील हे ठरवणार हा सामना। जे प्रेक्षक 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जोडले त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत। विवेक शिंदे चांगला फटका पाहायला मिळाला, अगदी ऑन साइडला कार्पेटच्या साइडने फटका खेळला, गॅप मध्ये डीप वरून क्षेत्ररक्षक वेगाने येतील, त्यांना चकवून चेंडू जाईल सीमा पार। अजित शेलार यांच्या बॅट मधून KSK MPL चौकार। पहिल्या चेंडूवर अगदी जीवनदान मिळालं। आकाश काळे व्यावसायिक खेळाडू आहेत आणि त्यांच्या साथीला अजित शेलार मॅन फ्रॉम रेनोशी। गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय रुळेगावचा खेळाडू KSKचा बाहुबली विवेक शिंदे। ही लढत मात्र चांगली पाहायला मिळेल कारण दोन मातब्बर संघ 10 संघ मालकांनी पाहिलेले हे स्वप्न अगदी छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली क्रिस्टल करंडक आणि या करंडकाचा मानकरी कोण ठरेल, या दुचाकी कोणत्या खेळाडूला प्राप्त होईल। गतवर्षी पाहायचं गेलं तर निखिल नामदेव जाधव घोडेपाड गावचा खेळाडू आणि दुचाकी फटकवली होती आणि या पर्वामध्ये ही दुचाकी कोणता खेळाडू फटकवेल। पुढचा चेंडू आकोट टप्पा बॉल त्यावर केलाय प्रहार, चेंडू जाईल डेफ स्क्वेअर लेग सीमा पार। अजित शेलार यांच्या बॅट मधून दर्जेदार KSK MPL षटकार। चांगला फटका पाहायला मिळाला, शेलारांची ताकद पाहायला मिळाली। अजित शेलार हाफ ट्रॅकर चेंडू होता, शफल झाले बॅकफुटला जाऊन फलंदाज अजित शेलार यांच्या बॅट मधून या डावातील सलगचा तिसरा मोठा फटका KSK MPL। बिनगडी बाद 15 4 चेंडूंचा खेळ झालाय। पहिल्या षटकात आक्रमण केलंय विवेक शिंदे यांच्यावर अजित शेलार आणि आकाश काळे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अगदी शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये पाहतोय, दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर। काऊ कॉर्नरला डीपला तैनात केलाय, वाईडिश लॉंग ऑफ। विवेक शिंदे यावेळेला मात्र अगदी योग्य टप्प्यावर चेंडू हाताळलाय, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू। अजित शेलार अगदी स्वतःवर नाराज आहे, जणू काही ज्या प्रकारचा फटका खेळायचा होता तो मात्र साध्य झाला नाहीये। चांगलं पुनरागमन केलंय, 2-3 मोठे फटके आल्यानंतर मात्र संघाची धावसंख्या स्थिरावते 15 1 टू गो। शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। प्रथमतः फलंदाजी करत असताना दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी बिनगडी बाद 15। पहिल्या षटकात आक्रमण केला विवेक शिंदे यांच्यावर अजित शेलार। 5 चेंडू नाबाद 14। आकाश काळे अगदी एका धावेवर खेळत असताना पहिल्या पर्वामध्ये आरजू 11 संघाने विजेतेपद फटकावलं। पर्व क्रमांक 2 दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी या संघाने विजेतेपद फटकावलं आणि आज देखील हा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय। तिसऱ्या पर्वामध्ये महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि पर्व क्रमांक 4 हे मात्र जिंकलं कुणाल 11ने। या पाचव्या पर्वामध्ये कोणता संघ विजयी ठरेल आणि कोणता संघ मालकाचं स्वप्न पूर्ण होईल याची देखील उत्कंठा असेल। षटक क्रमांक 2 कर्णधाराने विश्वास दाखवलाय स्वप्नील शिंदे मॅन फ्रॉम कोरोशी आणि संघाचा कर्णधार आहेत आणि आयकॉन देखील आहेत।
दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी, दीपक दादा जाधव साहेब आणि त्यांच्या बरोबरीने प्रदीप दादा जाधव साहेब यांचा संघ. अशोकदादा संकपाळ, रमेश धनावडे साहेब यांच्या माध्यमातून स्वप्नील यांच्या प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केला जाईल, तद्वर एक धाव प्राप्त केली जाईल. पंचांचा इशारा लेग बाईस. अगदी प्रत्येक खेळाडूवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. उपांत्य फेरीची लढत अत्यंत महत्वपूर्ण सामना. अगदी अंतिम फेरीपासून एक सामना दूर आहे. दोन्ही संघ दुसऱ्या बाजूला तापोआ टायगर्स, नितीनदादा गायकवाड साहेब, रमेशदादा धनावडे साहेब, अजितदादा संकपाळ साहेब, आनंददादा धनावडे साहेब यांचा संघ. यावेळेला देखील सुविचित करण्याचा प्रयत्न, सातत्याने सुविचित करण्याचा प्रयत्न केला जातोय. या आधीच्या चेंडूवर देखील सुविचित करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता होते. संपूर्ण स्पर्धेमध्ये 160 षटकार या 5व्या पर्वामध्ये ठोकलेले आहेत आणि 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही माहिती पोहोचवली जाते. अगदी आपल्याच महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावचे सुपुत्र सचिन शिंदे यांचं ही वाहिनी. नक्कीच हा चॅनलचं प्रक्षेपण तुम्हाला जर आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून सर्व स्पर्धा एका क्लिकवर तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. लावून द लेग साइड, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या बिनगडी बाद 17. स्वप्नील शिंदे एक अतिरिक्त चेंडू हाताळलाय. अजित शिलार नाबाद 14. आकाश काळे नॉन स्ट्राईकला अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. पंचांनी अपील फेटाळले. तत्पूर्वी एक धाव प्राप्त केली जाईल. फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु या चेंडूवर वेग पाहायला मिळाला. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 18. अगदी अच्छा, सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण 3 दिवसीय स्पर्धेत वैयक्तिक अर्धशतक जर कोणाच्या बॅट मधून आला असेल तर तो खेळाडू आहे आकाश पांडुरंग काळे. सुविचित करण्याचा प्रयत्न, इट्स अ परफेक्ट यॉर्कर. अगदी बुंद्यात टाकलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्वप्नील शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची टप्पा, ज्या प्रकारची दिशा, ज्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे. आकाश काळे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू द्या, NB ट्रॉफी असू द्या, सावर्डीची स्पर्धा अगदी सातत्याने खेळत असताना या खेळाडूने व्यावसायिक क्रिकेट गाजवले. आज पुण्यापासून नवी मुंबई. हा चेंडू देखील डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. सातत्याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय स्वप्नील शिंदे. आणि या क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या बेसिकवर खेळ करा. तुम्ही तुमच्या जमेची बाजू आहे, तुम्ही तुमचा जो अनुभव आहे तो नक्कीच अगदी तुमच्या कुमकुवत बाजूवर नक्की खर्च करू नका. जमेच्या बाबीचा विचार करा. लोअर फुल टॉस, बैठक फटका फेकून दिलाय चेंडूला. लॉंगलेगच्या डोक्यावरून आकाश काळे यांच्या बॅट मधून खणखणीत KSK MPL षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी बैठक फटका पाहायला मिळाला. का मी व्यावसायिक क्रिकेट खेळतो. अगदी बिबवेवाडी परिसरामध्ये वास्तव्यात असणारा खेळाडू आयरगावचा आकाश पांडुरंग काळे. आणि या पहिल्या पर्वामध्ये हा खेळाडू बेस्ट बॅटर होता, सर्वोत्तम फलंदाज. परंतु त्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट पहिल्या पर्वामध्ये घडली होती की शेवटपर्यंत हा खेळाडू अनसोल्ड होता. शेवटच्या क्षणाला या खेळाडूला जर पाहिलं तर आर्या 11 संघाने घेतले आणि सर्वोत्तम फलंदाजाचा हा पुरस्कार फटकवलेला खेळाडू आपण पाहतोय आकाश काळे. 25 संघाची धावसंख्या धावफलकावर. या षटकातील चेंडू शेष असतील. 1 to go. सुचित करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र मी म्हणेन आकाश काळे यांनी चुकी केली. ज्यावेळेला तुमच्या बॅट मधून सरळ बॅटने धावा येतात त्यावेळेला बॅट उलटी करायची गरज होती का, हा प्रश्न आता मात्र स्वतःला विचारावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटका अखेर. दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी, बिनगडी बाद 25. पाचवा पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये देखील आपण दुचाकी पाहतोय. आणि या दुचाकीचा मानकरी कोण ठरेल? KSK चा बायकरमॅन. या आधीच्या
पर्वामध्ये निखिल नामदेव जाधव यांनी बाईक फटकावली होती आणि या पर्वामध्ये देखील त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. म्हणजेच काय तर सलगचं दुसरं वर्ष फटकावतील का की नवीन आपल्याला बाईक सम्राट पाहायला मिळेल. KSK मध्ये दुसरा मालिकावीर साठी आपण बाईक पाहतोय. पहिल्या पर्वामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज निखिल जाधव, दुसऱ्या पर्वामध्ये चंदू गाडगे यांनी मालिकावीराचा पुरस्कार फटकावला, तिसऱ्या पर्वामध्ये जंबो सर, हेमंत शिंदे सर, चौथ्या पर्वामध्ये निखिल जाधव आणि या पाचव्या पर्वामध्ये निखिल जाधव तिसऱ्यांदा फटकावतील का मालिकावीराचा पुरस्कार की नवीन आपल्याला खेळाडू प्राप्त होईल. षटक क्रमांक 3 साठी सज्ज झालेत गोलंदाज विवेक शिंदे. आयकॉन खेळाडू आहेत KSK चा बाहुबली या नावाने प्रचलित असलेला, परंतु समोर जर पाहिलं तर KSK चा बकासूर अजित शेलार, मॅन फ्रॉम रेनोशी. फुलवलेंचा चेंडू, बॅटची आतली कडा, चेंडू जातोय शॉट फाईन लेगला, एक धाव पूर्ण केली जाईल. अजित शेलार, आकाश काळे यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 26. अगदी आकाश काळे यांची बॅट अद्याप शांत आहे. काल जर पाहिलं तर त्यांच्या बॅट मधून अर्धशतक आलंय आणि काल त्यांच्या बायकोचा वाढदिवस होता, परंतु या वर्षी जर पाहिलं तर त्यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी देखील NB ट्रॉफी मध्ये अर्धशतक ठोकलंय. अगदी 30 नोव्हेंबरला शरीरापासून दूर टाकलेला चेंडू लेटकट केलाय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक अगदी या शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. दुहेरीचा प्रयत्न दिलाय, कॉलिंग चुकले, त्या धोका असेल, परंतु एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. आकाश काळे, अजित शेलार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जाईल 28. ज्या प्रकारचा पहिल्या चेंडूवर आकाश काळे यांना जीवनदान मिळालंय, आता मात्र थोडीशी चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला साहिल आणि या इंग्रजीमध्ये म्हटलं जातं फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं. नशिबाने साथ दिली आकाश काळे यांना. आता मात्र आकाश काळे यांची बॅट कशा प्रकारे बोलेल, कारण अत्यंत महत्वपूर्ण फलंदाज टीम दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी, दीपक दादा जाधव साहेब, प्रदीप दादा जाधव साहेब यांचा संघ, त्यांच्या विरोधात तापोळा टायगर नितीन दादा गायकवाड साहेब, रमेश दादा धनावडे साहेब, अजित दादा संगपाळ साहेब, आनंद दादा धनावडे साहेब. अगदी 4 संघ मालक एका बाजूला, 2 संघ मालक एका बाजूला. नेक्स्ट बॉल इंटू द स्लॉट, आडव्या बॅटने ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सफर करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून, हवाई सफर. आकाश काळे ब्रँडेड षटकार. आकाश काळे, आता मात्र जो खेळाडू शांत होता तो मात्र आक्रमण करायचा अगदी मनसुबा स्पष्ट केलाय. शफल होऊन थोडीशी ऑफ स्टंपला गेले आणि चेंडूला फेकून दिला. आकाश काळे जास्त वेळ शांत राहणारा फलंदाज नाहीये, कारण त्यांच्या भात्यामध्ये सगळे फटके आहेत. 34. आकाश काळे नाबाद 15, अजित शेलार नाबाद 16. अगदी पुणे येथील व्यावसायिक क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. मृत्युंजय टीम पुणे बिबिवाडी परिसरामध्ये सातत्याने क्रिकेट खेळत असताना खुल्या गटातील क्रिकेटचा अनुभव, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी योग्य प्रकारचा चेंडू विवेक शिंदेने हाताळलाय, बुंद्यात टाकला, एक धाव पूर्ण केली आणि एका धावेवर दोघांना समाधान मानावं लागेल. स्वप्नील शिंदे चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करेन मी विवेक शिंदे यांचं, ज्या प्रकारचा या आधीच्या चेंडूवर षटकार आला, यावेळेला मात्र त्यांनी फलंदाजाचं पदराळी ते हेरलं आणि अगदी बुंद्यात टाकलाय चेंडू. संघाची धावसंख्या 35. 2 to go. फ्लिक करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड, दिशा चुकीची आहे, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. पंचांच्या भूमिकेमध्ये आज जर पाहिलं तर शशी साटम सर, सूर्यकांत आडाव सर, प्रकाश सराप्पा सर, रोशन कोळी सर, आणि ते दिशा चुकीची आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर 36. महेंद्रसिंग धोनी सर नेहमी म्हणतात, युअर डायरेक्शन इज अ मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड. तुमच्या वेगापेक्षा ही तुमची दिशा ही महत्वाची असते. दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. 2 चेंडूंचा खेळ शेष. आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह, अगदी पायाने अडवलाय. फुटबॉलचं प्रदर्शन आपण पाहतोय. अजित शेलार यांच्या फटक्यामध्ये पॉवर होती, परंतु फुटबॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना आज जर पाहिलं तर भारत विपक्ष ऑस्ट्रेलिया अंडर 19चा वर्ल्ड कपचा महाअंतिम सोहळा देखील रंगला जातोय दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि आज या अंतिम सोहळ्याचा या क्रिस्टल करंडकाचा मानकरी कोण ठरेल? 1 to go. 37 धावा धावफलकावर. अगदी या लेटकट केला बॅकवर्ड पॉइंट 30 वर्तुळाच्या आतमध्ये. आकाश काळे स्वतःकडे स्ट्राइक ठेवतील. शेवटच्या चेंडूवर 1 धाव. दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी 3 षटका अखेर बिनगडी बाद 38. चेक
धन्यवाद. त्याचबरोबर या व्यासपीठावरती आलेले मान्यवर पहा, भजन सम्राट सन्माननीय प्रकाशजी शिंदे साहेब यांचे या व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर एक पारितोषिक आलं होतं कॅश प्राइज तेजस धनावडे सूरज धनावडे यांच्यासाठी तापोवा टायगर्स कडून 100 रुपये आणि रमेश दादा धनावडे आणि अशोक दादा संगपाळ यांच्याकडून मात्र प्रत्येकी 200 रुपयाचे हे कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचेल. आपण ते घेऊन जायचं, याची नोंद घ्या. जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण तालुका, थंड हवेचं ठिकाण म्हणून अगदी महाबळेश्वरची ख्याती आहे. स्ट्रॉबेरीसाठी देखील महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. आणि भिलार हे गाव हे जर पाहिलं तर संपूर्ण भारतात पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि हे गाव देखील महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे. अगदी पर्यटकांना लक्ष वेधून घेणारा हा तालुका, अर्थातच महाबळेश्वर तालुका सुंदर पर्यटन स्थळ, थंड हवेचं ठिकाण. आणि जर पाहिलं तर साताऱ्यापासून 45 किलोमीटर अंतरावर वसलेला हा तालुका, निसर्गरम्य ठिकाण, महाराष्ट्राचं नंदनवन अगदी म्हणून ओळखला जातो. आणि संपूर्ण पर्यटक अगदी वर्षाचे 12 महिने महाबळेश्वर मध्ये अगदी भेट देत असताना आपण पाहिलं आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी सज्ज झालेत गोलंदाज सचिन जाधव, मॅन फ्रॉम घोडेपारूट, अनुभवी खेळाडू आहेत. अगदी एक गाव अकराचं क्रिकेट सातत्याने खेळत असताना आज मात्र आपल्या संघासाठी, संघ मालकासाठी आउटसाइड ऑफ स्टंप मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या आतल्या दिशेला चेंडू लागलाय. एक धाव घेतली जाईल. आकाश काळे यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 39. अगदी तापोळा टायगर्स जर पाहिलं तर तापोळा देखील अगदी प्रेक्षकांनी, पर्यटकांनी भरलेला पाहायला मिळतो. शिवसागर जलाशय आणि कोयना नदीच्या या पात्रामध्ये अगदी बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये शिवसागर जलाशय म्हणून प्रचलित असलेला अगदी बोटिंगसाठी देखील पर्यटक सातत्याने वर्षाच्या 12 महिने तापोळ्यामध्ये कार्यरत अगदी प्रस्थान करत असताना आपण त्यांना पाहिलंय. स्विच करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र गॅप शोधलाय अजित शेलार यांनी चेंडूला फेकून दिलं थर्डमॅनच्या दिशेने. अजित शेलार यांच्या बॅट मधून KSK MPL निर्णायक चौकार. अगदी तापोळा क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर अनुभवी खेळाडू सचिन जाधव यांना विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक अगदी जाहीर झालंय. आणि निर्णायक क्षणाला गडी बाद केलाय सचिन जाधव, मॅन फ्रॉम घोडेपारूट. अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाचा अगदी आपल्या संघासाठी सातत्याने उपयोग करत असताना 43 ला 1, 3.3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र धाव फलकावर 43. आकाश काळे जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न, यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. एसटी रक्षक विवेक शिंदे कोणतीही चुकी करत नाहीयेत. निर्धाव चेंडू. महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील एकमेव सर्वोत्तम असा निहाल रिसॉर्ट अशोक संगपाळ साहेब यांचं देखील निहाल रिसॉर्ट आपण पाहतोय. आणि नक्कीच तुम्ही ज्या वेळेला जाल तापोळ्यामध्ये नक्कीच निहाल रिसॉर्टला भेट द्या आणि त्यातील सुविधांचा अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. सचिन जाधव अगदी आपल्या अनुभवाचा सातत्याने वापर करत असताना योग्य टप्प्यावर अचूक मारा. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावत असताना 43 ला 1.
सिद्ध सकपाळ यांच्या बॅट मधून जर एक षटकार आला तर तापोवा टायगर्स यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक. निलेश सोनकर साहेब एस्पोर्टचे सर्वेसर्वा यांचं शुभ आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. अगदी शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. पंच कळवतात योग्य चेंडू. चौथ्या षटकाची सांगतात. 4 षटका टीम दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी 43 ला 1. सचिन जाधव यांचं कौतुक करावं लागेल. एक गडी बाद करत असताना अवघ्या धावा खर्च केल्या 5. वेल बोल्ड सचिन जाधव. सचिन जाधव एक गडी बाद केला आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्या. ज्या धावा 3 षटका अखेर 38 धावफलकावरती होत्या त्या मात्र 4 षटका अखेर 43 ला 1. धावांची गती मंदावली आहे सचिन जाधव यांनी. संघाची धावसंख्या 43 ला 1. अंतिम षटकासाठी कर्णधाराने पाचारण केलंय. यश मोरे मानफॉर्म अथलोट. अगदी आपण महाबळेश्वरचा उल्लेख करत होतो सातत्याने की पर्यटनाच्या दृष्टीने हे महाराष्ट्राचं नंदनवन आहे. त्याच्यामध्ये लॉडविक पॉइंट असेल, मॅप्रो गार्डन असेल, लिंगमळा धबधबा असेल, विल्सन पॉइंट असेल, अगदी एलिफंट हेड पॉइंट असेल, आर्थर सीट पॉइंट असेल. महाबळेश्वर या ठिकाणी प्राचीन शिवमंदिर देखील आहे. अगदी त्या मंदिराला देखील भेट द्या. आणि महाबळेश्वर मध्ये 5 नद्यांचा उगम आपण झालेला पाहतो. कोयना, वेण्णा, कृष्णा, सावित्री आणि गायत्री या नद्यांचा उगम देखील महाबळेश्वर मध्ये झालाय. अंतिम षटक. चला थोडस सामन्याला गती द्या प्लीज. यश मोरे अंतिम षटक कर्णधाराने विश्वास सोपवलाय. 43 ला 1. आकाश काळे यांच्यावर मात्र नजर असेल. एका वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन केएसके. आकाश काळे पहिला चेंडू अगदी चॉप केलाय. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनला चकवून डीप थर्डमॅनच्या दिशेने 4 धावांसाठी आकाश काळे यांच्या बॅट मधून केएसके एमपीएल चौकार. अगदी चॉप करण्याचा प्रयत्न परंतु या चेंडू 4 धावा नक्कीच आकाश काळे यांना मिळाल्यात. 22 धावांवर खेळत असताना नाबाद आकाश काळे. संघाची धावसंख्या 47. अगदी एनबी ट्रॉफी मध्ये या खेळाडूने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी 30 नोव्हेंबरला अर्धशतक झळकावलंय. म्हणजे स्वतःच्या वाढदिवसा दिवशी अर्धशतक आणि बायकोच्या वाढदिवशी देखील अर्धशतक काल कामगिरी केली या खेळाडूने. यावेळेला पुढे लागलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. आकाश काळे यांच्या बॅट मधून येतोय अफलातून केएसके एमपीएल षटकार. पहिल्या पर्वातीला बेस्ट बॅटर आकाश पांडुरंग काळे. आता मात्र धावांची भूक त्यांची वाढली. 53 ला 1. आकाश काळे नाबाद. 28. जो खेळाडू पहिल्या षटकामध्ये शांत होता तो मात्र आता विस्फोटक फलंदाजी करत असताना 53 ला 1. टीम दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी. यश मोरे यांचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पोल चेंडूला फेकून दिला लॉंग लेगच्या डोक्यावरून. इट्स अ क्लासिकल ब्रँडेड आकाश काळे पेटंट षटकार. का मी व्यावसायिक स्पर्धा खेळतो, का मी खुल्या गटातील क्रिकेट खेळतो हा फटका दाखवत असताना आपलं कौशल्य. यश मोरे यांच्यावर मात्र सलगच्या 3 चेंडूवर मोठं आक्रमण केलंय. संघाची धावसंख्या धावफलकावर 59 ला 1. आणि आज या 5व्या पर्वामध्ये आकाश काळे यांच्या बॅट मधून पहिलं वैयक्तिक अर्धशतक देखील या खेळाडूने झळकवलंय. आज दुसरं अर्धशतक आकाश जाधव मॅन फ्रॉम कुमटे यांच्या देखील बॅट मधून आपण पाहिलंय. आणि ज्या प्रकारचा खेळ राहिलाय आज या 2 आकाश या खेळाडूंचा. अगदी मिनी काश्मीर म्हणून तापोळ्याच्या ख्याती आहे. आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये आदरणीय सन्माननीय श्री एकनाथजी संभाजी शिंदे साहेब यांचं मूळ गाव दरे आणि आपल्याच तालुक्यातील दरेगावचे सुपुत्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अगदी काम पाहत असताना दिवस रात्र अहोनात अगदी कामगिरी करत असताना ते देखील यावेळेला सफल होऊन स्वतःसाठी जागा बनवून चेंडूला मात्र त्याची जागा दाखवली. आकाश काळे यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. केएसके एमपीएल षटकार.
आणि सलगचा षटकार हॅट्रिक मात्र आकाश काळे यांनी पूर्ण केले आहे. व्हॉट अ क्लीन स्ट्रायकर ऑफ द टेनिस बॉल आकाश पांडुरंग काळे, मॅन फ्रॉम आईर. अगदी बिबिवाडी पुणे परिसरामध्ये षटकार हॅट्रिक पूर्ण केले. आकाश काळे यांच्या बॅट मधून अगदी 3 षटकार हॅट्रिक साठी तापवा टायगर्स यांच्या माध्यमातून 101. आणि मी कौतुक करेन तापवा टायगर संघाचं आणि संघ मालकांचं, अगदी त्यांच्या विरोधात फलंदाजी करतोय परंतु हे दिलदार व्यक्तिमत्व. नितीन दादा गायकवाड साहेब, अगदी दिलदार व्यक्तिमत्व, मनाने उदार, अगदी जरी माझ्या संघाला ठोकत असेल परंतु खेळाडूच्या खेळाची प्रशंसा करत असताना संघाची धावसंख्या 65, आकाश काळे 40 धावा नाबाद. वैयक्तिक दुसरं अर्धशतक येईल का? 2 चेंडूंचा काही शेष, 10 धावांची गरज असेल अर्धशतकासाठी. आकाश काळे इज ऑन स्ट्राईक. यश मोरे यांना पुनरागमन करावं लागेल. या खेळाडूच्या फलंदाजीचा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. स्लॉक स्वीप केलाय, अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू लॉंग लेग आहे डीपला, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होईल, दुहेरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि सहजरित्या 2 धावा प्राप्त केल्या आकाश काळे आणि सिद्धेश यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने धावफलकावर जाऊन पोहोचले. 67 आकाश काळे, 15 चेंडू नाबाद 42. व्हॉट अ क्लीन स्ट्रायकर, काय दर्जेदार फलंदाजी केली. अगदी निर्णायक सामन्यामध्ये निर्णायक खेळ. का मी व्यावसायिक गटाचा क्रिकेट खेळतो, का मी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी खेळलोय, का मी एनबी ट्रॉफी खेळतोय, का मी सावडीची ट्रॉफी खेळलोय, अगदी आपल्या खेळाच्या माध्यमातून. फुललेंचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू जाईल, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार. आकाश काळे यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर KSK MPL चौकार. पहिल्या डावाची सांगता, पहिल्या डावाखेर दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी 71 ला 1. 72 धावांचं लक्ष असेल तापोवा टायगर संघाला या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. 72 रन्स टू विन टीम तापोवा टायगर इन 5 ओव्हर्स. धन्यवाद. तत्पूर्वी मात्र व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करूया. आयोजन कमिटीला निवेदन आहे, सन्माननीय लिजंड क्रिकेटर सीतारामजी मोरे यांचा या व्यासपीठावरती यथोचित सन्मान होईल. तदनंतर मात्र कळमगाव गावचे लिजंड क्रिकेटर राजेशजी मोरे यांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान होतोय. राजेशजी मोरे साहेब या आपला या व्यासपीठावरती यथोचित सन्मान होतोय. तदनंतर मात्र आपण पुढील सन्मानाकडे जाऊया. ज्या आवाजाने मात्र संपूर्ण पंचक्रोशीला दणदणून सोडलं ते आमचे भजन सम्राट सन्माननीय प्रकाशदादा शिंदे यांचं या व्यासपीठावरती यथोचित सन्मान होतोय. आणि हा सन्मान खऱ्या अर्थाने आमच्या KSK चे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी माने यांना मी निवेदन करेन. भजन सम्राट प्रकाशजी शिंदे साहेबांचा आपण या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करूया. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत, जिथे यश स्पोर्ट चे सर्व सन्माननीय निलेशजी सोंडकर यांचा देखील या व्यासपीठावरती आपण यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर आनंदजी गायकवाड साहेब आपला देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान आहे, आपण देखील या. त्याचबरोबर राजेशजी संकपाळ वेंगळे यांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान होतोय. या राजेशजी आपला देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. पुढील सन्मानाकडे देखील जातोय. त्याचबरोबर आनंदा गायकवाड साहेब यांचे देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच निलेश सोडकर सर, आपण दिलेलं मोलाचं योगदान आम्हाला सातत्याने लाभलेलं आहे आणि या व्यासपीठावरती आपलं हार्दिक अभिनंदन करू आम्ही. पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय. काल या स्पर्धेसाठी विशेष करून या आनंदा गायकवाड साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे जातोय. ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी विशेष करून आम्हाला पारितोषिक दिलेलं आहे, देणगीदार, मोठ्या मनाचा माणूस,
म्हणून ज्यांना ओळखले जातं ते रुळे वैभव रुळे या गावचे आधारस्तंभ, एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व. आणि नक्कीच जाऊया शेखर दादा, आपलं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. नक्कीच जाऊया. मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला आवाज ऐकायला मिळेल. निलेशजी मर्डेकर यांच्या वाणीमधून ऐकूया सेकंड इनिंगचा हा थरार. नक्कीच एक नोंदणी आहे, समोर फलंदाज आहे स्वप्नील शिंदे. याने जर या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी केली ना तर कार्याध्यक्ष गणेश शिंदे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. लेट्स प्ले. धन्यवाद शैलेश सर. रोमांच थरार पदलालित्य, संघर्ष नाट्य तुंबड युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 सेकंड सेमीफायनल. दुसऱ्या डावाला झाली सुरुवात. 72 धावांचा आहे लक्ष. टीम तापोळा टायगर समोर दीपक दादा युवा प्रतिष्ठानने फलंदाजी करताना बनवलेली आहेत 71 आणि 72 धावांचं लक्ष. तापोळा टायगर या टीम समोर आहे. भिरकावून दिलाय बॉल वाऱ्याच्या वेगाबरोबर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. पहा विवेक शिंदेने जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले ना तर शेखरदादा शिंदे आधारस्तंभ रुळे वैभव रुळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. तदनंतर प्रकाशजी शिंदे साहेबांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक 3 बॉल 3 षटकारांसाठी. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यावरती बक्षिसांची आतिषबाजी आहे. फलंदाज स्वप्नील शिंदे कुरोशी आणि विवेक शिंदे रुळे, तर गोलंदाज प्रतीक सकपाळ सोनाट. असं रंगलेलं बॅटल एक युवा टॅलेंट आहे सोनाट गावचं. गोलंदाज तयार. समोर बॅक टू द बॉलर, फार वेगाने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलवरती झडप, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. दोन्ही खेळाडू आक्रमणासाठी जाणले जातात, परंतु या काही हंगामामध्ये म्हणजे रबर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोनाट गावच्या युवा खेळाडूने जर कोणत्या प्रभावित केलंय तर या नावाची आपल्याला दखल घ्यावी लागते आणि ते नाव आहे प्रतीक सकपाळ. ज्यावेळेस KSKचा संघ असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये उतरत होता त्यावेळेस पहिलं षटक याच खेळाडूच्या नावे असायचं. भिरकावण्याचा प्रयत्न वेळेची अचूकता नाही. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव मिळालेली आहे. दोन्ही फलंदाज प्रत्येक गावाचे स्ट्रायकर फलंदाज आहेत. विवेक शिंदे रुळे टीमचे आक्रमक फलंदाज आहेत. बाहुबली या नावाने त्यांना ओळखलं जातं. तर स्वप्नील शिंदे हे देखील कुरोशी टीमचे आक्रमक फलंदाज आहेत. आज तापोळा टायगर या संघासाठी खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दीपक दादा युवा प्रतिष्ठानसाठी प्रतीक सकपाळ खेळत आहेत. षटक क्रमांक 1 धावसंख्या आहे. यावेळेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन. दीपक दादा युवा प्रतिष्ठानला पहिलं सुयश आणि टीम तापोळा टायगरला मोठा धक्का. विवेक शिंदे रुळे माघारी. खराब शॉट सिलेक्शन दुसरा मिळालाय तो विकेटचा. वेळेची अचूकता साधता आली नाही. बॉल फार वेळ हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षकाने पकडलेली कमालीची कॅच. अजित शिलार बॉलच्या खाली होते. धन्यवाद. त्याचबरोबर पत्रकार राम शिंदे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. राम शिंदे साहेब या आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या विकेटचं पतन टीम तापोळा टायगरला धक्का क्रमांक 1 लागलेला आहे. सेकंड सेमीफायनल पहिला सेमीफायनलचा सामना जिंकला नायरा ओमकार 11ने. या संघाने या प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये आणि फायनल मध्ये धडक मारलेली आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल आणि त्या संघासोबत फायनल मध्ये 2 हात करेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आता जयदीप जाधव झांझवड क्रमांक 3 वरती आलेले आहेत. आता गरज आहे एका चांगल्या पार्टनरशिपची. पार्टनरशिप ब्रेक केली आहे या युवा खेळाडूने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कमालीचा बॉल हाताळलेला आहे. जागेवरतून पाय रोवून खेळण्याचा प्रयत्न जयदीप जाधव यांचा आहे आणि त्या प्रयत्नांना यश नाहीये. प्रयत्न निष्फळ. पहिलाच बॉल फेस करताना त्यांनी डॉट खेळलाय. षटक क्रमांक 1 मध्ये 72 धावांचा पाठलाग करताना टीम तापोळा टायगरने बनवलेले आहेत. आतापर्यंत धावा 9 आहेत. 72 धावांचं समीकरण आहे.
दीपक दादा युवा प्रतिष्ठान संघ म्हटलं की दीपक दादा जाधव आणि प्रदीप दादा जाधव यांच्या मालकीचा, तापोळा टायगर संघ म्हटलं की नितीन दादा गायकवाड, रमेश दादा धनावडे, अजित दादा संघपाळ आणि आनंदा दादा धनावडे यांच्या मालकीचा संघ एका बाजूला खेळतोय। या संघ मालकांमध्ये आणि त्यांच्या योद्ध्यांमध्ये रंगणारा हा सामना सेकंड सेमी फायनल KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5। ज्यावेळेस दीपक दादा युवा प्रतिष्ठानने बॅटिंग केली, पहिल्या षटकामध्ये त्यांनी कुठल्या होते तब्बल 15 धावा आणि त्याचं प्रत्युत्तर देताना तापोळा टायगरने कुठलेले आहेत धावा 9। परंतु जमेची बाजू कोणती होती दीपक दादा युवा प्रतिष्ठानसाठी, तर त्यांनी एकही गडी गमावला नव्हता। तापोळा टायगरने महत्वाचा गडी गमावलेला आहे। विवेक शिंदे माघारी गेले। आता ओव्हर नंबर 2 साठी सचिन शिंदे रुळे खाडी एंड कडून षटक क्रमांक 2 हाताळतील। क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे। स्वप्नील शिंदे लाल्या चांगला खेळ करू शकतात, त्यानंतर जयदीप जाधव झांजवड हे चांगला खेळ करू शकतात। तर दुसऱ्या बाजूला सचिन शिंदे रुळे टीमचे एक चांगले खेळाडू षटक क्रमांक 2 साठी। स्विंग करून दिलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, बॉलच्या खाली येऊ शकणार नाहीत, बॉलची फेकी। 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकणार नाहीये। 2 धावा या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे। एखादी चांगली पार्टनरशिप झाली, मोठी वाटणारी धावसंख्या कमी वाटायला वेळ लागणार नाही, परंतु या फलंदाजांना चालावं लागेल। दुसरीकडे आणखीन एका विकेटच्या शोधामध्ये आहे संघ दीपक दादा युवा प्रतिष्ठान आणि एका चांगल्या पार्टनरशिपच्या शोधामध्ये तापोळा टायगर संघ आहे। पहिला बॉल झालाय, त्याच्यावरती आल्या 2 धावा, बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती। तर स्ट्रायकर एंडला स्वप्नील शिंदे लाल्या, बॉल येऊ दिला, हलक्या हाताने सन्मान दिलेला आहे। पहा इथे पुन्हा एकदा पारितोषिक आलंय सचिन शिंदे यांच्यासाठी, त्याचबरोबर स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ विजयजी रेटरेकर यांना मी निवेदन करेन की साहेब या आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा। या विजयजी रेटरेकर साहेब आपल्याला विनंती आहे, 32 शिराळा स्वराज्य क्रिकेट असोसिएशनचे सर्व आधारस्तंभ। ओव्हर टू निलेश सर। जिथे या बॉलच्या पाठीमागे एक धाव आलेली आहे। आता जयदीप जाधव झांजवड बॅटिंग साठी तयार होते, क्षमता आहे यांच्याकडे। मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे होते, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल। नक्कीच सचिन शिंदे यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे सन्माननीय शेखरदादा शिंदे यांच्या माध्यमातून। निश्चित जी महाप्याच्या मैदानावरती पहिली असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती ना, त्या पहिल्या सामन्यामध्ये स्वप्नील शिंदे लाल्या यांनी तब्बल 42 धावा कुठल्या होत्या। आज चांगली फलंदाजी त्यांना करावी लागेल। समोर आहेत सचिन शिंदे रुळे पुढील बॉल घेऊन। स्विच हिटचा प्रयत्न, दुधारी फटका, पंचांकडे मागितली दाद, पंचांनी कळवलेला आहे की लेग बाईज ची धाव आहे। इथे संयम ठेवणं तापोळा टायगर साठी फार महत्वाचं आहे। सरळ बॅटने जर धावा येत असेल, टान्स बदलला आणि वेगळ्या धाडणीचा फटका, म्हणजे आधुनिक काळामध्ये जे नवीन फटके आलेले आहेत तो फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील शिंदे लाले यांनी केला, परंतु समोरच्या बाजूने कमालीचा बॉल टाकला सचिन शिंदे रुळे यांनी। त्यांचं कौतुक करावं लागेल। या षटकामध्ये त्यांनी एकही मोठा फटका दिला नाही, किंबहुना विकेट मिळाली नाही वेगळी गोष्ट आहे, परंतु त्यांनी एकही मोठा फटका खर्च केला नाही। जयदीप जाधव तयार। वेळेची अचूकता नाही, क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटलाय झेल। एखादा झेल आणि त्या झेलचा उपद्रव, फलंदाज होते जयदीप जाधव यांचा झेल हातातून निसटलेला आहे। आता जयदीप जाधव या झेलचा उपद्रव काय दाखवणार, जीवनदान दिलंय। या अगोदर देखील आपण अनेक वेळा चर्चा करतो, दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेर निघून गेलंय। माणसाला ठेच पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते। आता या चुका सुधारणं फार महत्वाचं आहे दीपक दादा युवा प्रतिष्ठानसाठी। बॉलर तयार सचिन शिंदे रुळे, हलक्या हाताने फक्त सन्मान दिला या बॉलला। एक सिंगल घेऊन स्ट्राइक आपल्याकडे घेण्याचे संकेत स्वप्नील शिंदे लाले यांनी दिले आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला। धाव फलकावरती धावा आहे तब्बल 72 धावसंख्येचा पाठलाग करताना 16 धावा आता येणाऱ्या
18 बॉल मध्ये आता इथून पुढे बनवायच्या आहेत 56 धावा. 18 बॉल 56चं गुणोत्तर आपण स्क्रीन वरती पाहत आहोत. दीपक तथा युवा प्रतिष्ठान विपक्ष तापोळा टायगर. चेक 32 शिराळा स्वराज्य क्रिकेट असोसिएशनचे सर्व आपण जर पाहिलं तर विजयजी रेटरेकर यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. मान्यवर आमचे KSK चे विद्यमान उपाध्यक्ष काशीनाथजी सकपाळ यांना मी निवेदन करेन की या विजयजी रेटरेकर स्वराज्य 32 शिराळा सांगली तालुक्याचे स्वराज्य तालुका आणि त्या 32 शिराळा मधील हे प्रमुख मान्यवर आहेत. आज वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा आपण या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करूया. धन्यवाद विजयजी, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा निलेशजी मर्डेकर. धन्यवाद. वेळीची अचूकता या बॉलच्या पाठीमागे साधता आली नाहीये. या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव टीम तापोळा टायगरला मिळणार नाहीये. धावसंख्या आता स्थिर आहे. या षटकासाठी पुन्हा एकदा प्रतीक सकपाळ सोनाट या युवा खेळाडूला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती बोलवलेलं आहे. बॉल क्रमांक 2 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर पद्धतीचा बॉल समोरला उडवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. टीम तापोळा टायगरला आणखीन एक धक्का आणि यावेळेला फलंदाज होते स्वप्नील शिंदे. लाल्या कुरोशी माघारी. निश्चित जिथे आता पहा षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना स्वप्नील शिंदे माघारी गेलेले आहेत आणि प्रतीक सकपाळ यांनी दमदार कामगिरी केलेली आहे. अलीकडे जर तुम्ही वेस्ट इंडिज टीम कडून खेळताना शमार जोसेफ यांना पाहिलेलं आहे, ज्यांनी ऑस्ट्रेलिया टीमची पाठीचा कणा म्हणजे फलंदाजी निस्तनाबूत करून टाकली होती. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? सी कॉर्नरला बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी आसमानी टोला. षटकार. सचिन जाधव यांच्या बॅट मधून हा एक दमदार फटका आलेला आहे. जागेवरतून फेकून दिला 6 धावेंसाठी. आणि आपण चर्चा केली, निश्चित आपण चर्चा कंटिन्यू ठेवूया. हा षटकार आलाय, चांगला फटका होता. अडवण्याचा प्रयत्न फसला. तिकडे 2 खेळाडूंमध्ये झुंबड उडाली. धावसंख्या आता वेगाने पुढे चालते. धावसंख्येचा वेग सुरुवातीला मंदावला होता, आता तो वाढतोय. आलाय हा डॉट. पुन्हा एकदा युवा खेळाडूने प्रभावित केलाय. सचिन जाधव अनुभवी आहे, क्षमता आहे, चांगली खेळी करू शकतात, परंतु जयदीप जाधव यांची बॅट तळपणं तितकंच महत्वाचं आहे या सामन्याच्या दृष्टीने. एका बाजूला धारदार गोलंदाजी, चेंडूवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा. प्रतीक सकपाळ तयार. एक षटकार आलाय. आणखीन एक बॉल खेळलाय. हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी येतोय. तो षटकार तापोळा टायगर साठी.
12 बॉल आणि 40 धावांची गरज आहे। धावफलकावरती आहेत 32 धावा। 12-40 हे गुणोत्तर। 3 षटकांचा संपलेला आहे खेळ। आपण चर्चा करत होतो एक निवेदन आहे पहा। या ठिकाणी असं सांगण्यात आलंय लिजंड क्रिकेटर अशोकदादा संकपाळ यांच्याकडून मात्र तापोळा टायगर्स जर ही मॅच जिंकली ना तर रोख रक्कम 11,111 रुपये या खेळाडूंसाठी आहेत आणि तदनंतर मात्र प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज अशोकदादा संकपाळ लिजंड क्रिकेटर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। निश्चित आता दादांनी या सामन्याचं मोल वाढवलेलं आहे। आता बॉल शिल्लक आहे 10, बनवायच्या आहेत 33 असं गुणोत्तर आहे। 10 बॉल 33। स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन जाधव घोडेपारूड, समोरच्या बाजूला अजित शिलार रेणुशी। 10-33 चा थरार। स्विच हिटचा प्रयत्न, लॉंग ऑफला बॉल जातोय। एक सिंगल या बॉलच्या पाठीमागे मिळेल। प्रयत्न चांगला केला होता परंतु यावेळेला आता चांगल्या पद्धतीने वाचन केलं अजित शिलार यांनी। आता येणारे 9 बॉल 32 ची गरज आहे। या अगोदर 10 बॉल 33, आता 9 बॉल 32 असं गुणोत्तर आहे। बॉलर तयार अजित शिलार। सन्मान दिला या बॉलला, एक सिंगल मिळेल। या दोन्ही फलंदाजांनी आता सिंगल वरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे परंतु समीकरणामधलं अंतर वाढणार आहे याचा विचार तापोळा टायगरला करावा लागेल। नशा करायची आहे ना तर ती कष्टाची करा, रोग झाल्यानंतर तो यशाचा होईल आणि इकडे यश मिळवायचं आहे तर कष्टाची तयारी तुम्हाला ठेवावीच लागेल। येणारे 8 बॉल आणि 31 धावांची गरज। फायनल मध्ये जाण्यासाठी एक पाऊल पाठीमागे आहे दोन्ही संघ। कुणाला मिळेल संधी आणि कुणासाठी होईल दरवाजा उघडा। 8 बॉल 31 ची गरज। मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पाठीमागच्या बाजूला बॅकअप, थोडीशी होतीये गडबड। मिळेल ती फक्त एक सिंगल धाव। आता येणारे 7 बॉल 30 धावांची गरज आहे। तापोळा टायगरला प्रयत्न करावेच लागतील। दुसऱ्या बाजूने अजित शिलार यांनी आतापर्यंत चांगली चमक दाखवली आहे। त्यांच्या षटकामध्ये फक्त एकच मोठा फटका आलेला आहे परंतु आता मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये तापोळा टायगर टीमला। कमी गतीचा बॉल, फलंदाज आणि यष्टीरक्षकाला बीट करून पाठीमागच्या बाजूला येतोय। आता बनवायच्या आहेत 6 बॉल आणि 30 धावा। धन्यवाद। त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष
विजयजी शिंदे यांचे देखील या व्यासपीठावरती आगमन आहे, त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया शेवटच्या थरारामध्ये हा चित्तथरारक सामना. आणि अशोक दादा, ही मॅच तापोळा की दीपक दादा दोन्ही आपलेच माणसं आहेत, मात्र सामना कोणीही जिंकू द्या. इथे दीपक दादा युवा प्रतिष्ठानने जरी हा सामना जिंकला ना तर दीपक दादांकडून देखील कॅश प्राइज आहे. तिथे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूंसाठी नक्कीच मिळेल, याची देखील नोंद घ्या. जाऊया निलेश सरांकडे. आता येणारे 6 बॉल बनवायचे आहेत 30 धावा. आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रिंकू सिंग एकाला बनावं लागेल आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सचिन जाधव घोडे पारुट. आणि षटक क्रमांक 5 साठी अंतिम षटक ज्यांच्या हाती सोपवलाय बॉल शरद सुतार. ओवर नंबर 5 साठी घायल तो या हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. येणारे 6 बॉल बनवायचे आहेत 30 धावा. 6:30 हीच ती वेळ आहे, त्या वेळेचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल, अन्यथा पुन्हा एकदा 1 वर्ष वाट बघावी लागेल या प्रीमियर लीगची. 6:30 चा थरार प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती येऊन थांबल्यात. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी कळवलंय व्हाईट बॉल, दडपण आहे. आता 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 29 धावा असं गुणोत्तर आपण मांडूया. सहा बॉल 29 चा थरार. वेळेची अचूकता साधता आली नाही, एक सिंगल मिळेल. मॅच अजूनही जिवंत आहे. 5 बॉल आणि बनवायच्या आहेत 28 धावा. आणि समोरच्या बाजूला जयदीप जाधव झांझवड आहेत. आज स्वतःला सिद्ध केलं तर प्रसिद्धी मोठी मिळेल. अनेक वेळा अशा प्रकारचे कारनामे झालेले आहेत. 5 बॉल 28 ची गरज. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. 5 बॉल 28 चा थरार. आणि या वेळेला जयदीप जाधव झांझवडचा टोला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी बोलतोय षटकाराची भाषा. काय फटका खेळलाय निर्णायक क्षणी. जागेवरती पाय रोवत जयदीप जाधवचा हा फटका बेमिसाल आहे. सरळ 6 धावेंसाठी येतोय तो षटकार. आता येणारे 4 बॉल बनवायचे आहेत 22 धावा. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते रुख हवाओं का. जिनके इरादों में जान होती है, आणखीन एक मोठा इरादा पक्का. ठोकलाय षटकार. जयदीप जाधव यांची कमाल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त फलंदाजी. डोळ्याची पारणं फेडणारा फटका. जयदीप जाधव झांझवड. आत्मविश्वासाचं जे बळ आहे ना ते खऱ्या अर्थाने सन्माननीय अशोकदादा सकपाळ यांनी सांगितले की या मॅच जर जिंकली ना तापोळा टायगर्स तर त्यांच्यासाठी 11,111चं कॅश प्राइज आहे. आणि जयदीपने ते ऐकलं देखील आहे दादा, आणि त्याच्यासाठी मात्र प्रयत्न करतोय. हॅट्स ऑफ आहे जयदीप तुला. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये. चलते रहने में सफलता है क्योंकि रुका हुआ पानी भी खराब है. आता येणारे 3 बॉल 16 ची गरज. जयदीपने जीव ओतला या सामन्यामध्ये, फक्त फिनिश करेल का हेच पाहावं लागेल. 3 बॉल 16 ची गरज. गोलंदाज तयार. शरद सुतार क्षमता आहे त्यांच्याकडे. काल तुम्ही काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करतायत लोक पाहतायत. जे काल तुम्ही केलं तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. आता 3 बॉल 16 ची गरज आहे. काय सामना आहे KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग सेकंड सेमी फायनलचा थरार. डोळे दिपवणारा क्षण, हृदयाची धडधड वाढवणारा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना. 3-16
यावेळेला जयदीप धनावडे जयदीप जाधव यांचा आणखीन एक टोला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 7 धावांसाठी। बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है। काय फटके खेळले जयदीप जाधव झांझवड यांनी। आणखीन एक आक्रमण शरद यांच्या वरती चढवलेला प्रचंड भयानक हल्ला। स्लॉटचा बॉल प्लॉटच्या बाहेर 6 धावांसाठी। आता 2 बॉल आणि बनवायच्या आहेत 10 धावा। दोन बॉल आणि बनवायच्या आहेत 10 धावा असं समीकरण आहे। एखादा सल्ला चावीसारखा असू शकतो। आता सल्ला घेतलेला आहे शरद यांनी। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है। इथे पहा एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि दुसरीचा प्रयत्न केलाय। निश्चित दीपक दादा युवा प्रतिष्ठाने थोडासा मोकळा श्वास घेतला असेल। आता 1 बॉल आणि 8 धावांची गरज। सामना टाय झाला तर सुपर ओव्हर याची नोंद घ्या। 8 ची गरज आहे। 1 बॉल 8। सेमीफायनलचा सामना 1 बॉल 8 आणि या वेळेला हा सामना जिंकलाय आणि आपला फायनलचा प्रवेश निश्चित केलाय दीपक दादा युवा प्रतिष्ठानने। परंतु तापा टायगरच्या संघर्ष